मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे भीषण आग लागली आहे। त्यात अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। आग विझवण्यासाठी 10 अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या। या घटनेचा भयानक व्हिडिओ समोर आलाय। महाराष्ट्र वाचला कारण आपण तेथे आहोत। कल्याणमधील एका अनिवासी महिलेच्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। डीमार्ट मध्ये बिलिंग करताना हिंदू विरुद्ध मराठी भाषेवरून हा वाद निर्माण झाला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराची राजधानी म्हटलंय। ते म्हणाले की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात असूनही घोडबंदर रोड समस्यांनी भरला आहे आणि फक्त कंत्राटदारांनाच याचा फायदा होतोय। आज एका परिषदेनंतर संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तात्काळ भांडूप येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसाठी सजवल्या आहेत। दादर मार्केट फिरण्यासाठी सुद्धा जागा नाहीये। दिवाळीला काही दिवस बाकी असल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येते। मान्सून परत आलाय, त्यामुळे राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतोय। मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झालंय। शहरात अचानक वाढलेल्या तापमानामुळे लोक आजारी पडत आहेत। विमानतळापासून बीकेसी पर्यंत सिग्नल मुक्त प्रवास लवकर शक्य होईल। मुंबई कोस्टल रोडने विमानतळ आणि बीकेसीला जोडण्यासाठी एकात्मिक बोगदा प्रकल्पाचं काम MMRDAने सुरू केलंय। धडक मोकाची तयारी आज पूर्ण झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि मनसे आज ठाणे महानगरपालिकेविरुद्ध संयुक्तपणे निषेध करणार आहेत, जेणेकरून जनतेच्या समस्या मांडता येतील। ठाणे घोडबंदर रस्त्यावरील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, ज्याचा परिणाम आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालाय। सकाळपासून वर्सोवा पूल आणि वसई दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे। काल रात्री विरारमध्ये जलमहोत्सव कार्यक्रमात रस्त्या अडवण्यावरून वाद निर्माण झाला। या वादादरम्यान एका महिलेला त्रास देण्यात आला, ज्यामुळे भाजप आणि BVA कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झालाय। विशेष गाड्यांची घोषणा असूनही लोकांना अजूनही त्यांच्या गावी परतण्यास भाग पाडला जात आहे। तिकिटे मिळत नसल्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना सामान्यपणे धावपळ करावी लागते। आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही। मुंबईतील बाबा सिद्दीकीच्या हत्येला 1 वर्ष उलटल्यानंतर त्यांचा मुलगा झिशान यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि देशाच्या न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हिंदूंच्या भावना दुखावल्याचा वाद अद्याप संपला नाहीये, असं सरन्यायाधीश गवई यांनी आणखी एक विधान केलंय। मुलींना अजूनही त्रास सहन करावा लागत असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलंय आणि मुस्लिम समुदायाच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। केंद्र सरकारने या दिवाळीत जनतेला मेड इन इंडिया उत्पादनांची त्यांची घरे सजवण्याचं आवाहन केलंय, ज्यामुळे देशातील लघु उद्योगांना चालना मिळेल। राज्य माहिती आयुक्तांनी सरकारी नोकऱ्यांसाठी बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याबद्दल BMCला फटकारलंय। पारदर्शकतेची मागणी केली आहे आणि आरक्षण लाभार्थ्यांची कागदपत्रे जारी करण्याचा निर्देश दिलाय। रस्ते, बँका आणि ATM रोखून उघडण्यात आलेली डोंबिवलीतील बेकायदेशीर फटाक्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत। दिवाळीमुळे विक्रेता बेकायदेशीरपणे काम करत होते आणि स्टॉल्स लावत होते। संस्कृती अमीन हिने कॉन्क्रीट ब्लॉक तिच्या डोक्यावर पडल्यामुळे तिचा जीव गमावला। तिला न्याय मिळावा यासाठी भव्य मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। जोगेश्वरीतील रहिवाशांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। शहरात परदेशी नागरिक ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी आहेत। नालासोपारा येथे 46 लाख रुपयांचा मेफेड्रोन जप्त करण्यात आलाय। 2 नायजेरियन नागरिकांसह 3 जणांना अटक करण्यात आली। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,14,950 रुपयांवर पोहोचली, तर चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 1,85,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। अंबानी कुटुंबाच्या सासू आणि सून मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होत्या। राधिका अंबानी नीता अंबानी सोबत दिसल्या।